त्या महाराज पाणी भीम वाघावाने प्याला. आज 20 मार्च 2022 महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 20 मार्च 1927 रोजी चौदार तळ्याचा सत्याग्रह केला. त्याला आज बरोबर 95 वर्ष झालेली. चौदार तळ्याचा सत्याग्रह करण्यापूर्वी भारतामध्ये जी सामाजिक परिस्थिती होती किंवा त्या काळातली जी सामाजिक परिस्थिती होती ती विषमता एवढी पराकोटीची होती की अस्पृश्य समाजातील व्यक्तीची जर सावली पडली तर सनातनी लोक आंघोळ करत असत, स्वतःच्या अंगावर गोमूत्र टाकत असत. अस्पृश्य समाजातील व्यक्तीचा जर भांड्याला स्पर्श झाला तर भांड्यावर निखारा ठेवून ते शुद्ध करत असत, पण ते कधी निखारावर बसलेले नाहीत. एखादं नवीन कापड बाजारामध्ये जर अस्पृश्य समाजातील व्यक्तीने घ्यायचा प्रयत्न केला किंवा घेतलं तर दुकानदार ते मातीत कालवून ते त्यांना देत असत, कारण नवा कपडा घालणं त्या काळामध्ये मनुवाद्यांना मान्य नव्हतं. अशा अनेक गोष्टी होत्या. चपाती खायची नाही, स्टीलचं भांडं वापरायचं नाही, तांब्याचं भांडं वापरायचं नाही, त्याच्यानंतर पितळाचं भांडं वापरायचं नाही. म्हणजे इतक्या पराकोटीची विषमता त्या काळामध्ये होती. आणि जाती व्यवस्थेच्या दृष्टिकोनातून विचार केला गेला तर जगामध्ये अशा हीन गोष्टी या समाजामध्ये विषमतेकडे बघितलं गेलं तर लक्षात येतं. जेव्हा महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना भाई अनंतराव चित्रे आणि बापूसाहेब सहस्रबुद्धे आणि सुरबानाना टिपणीस यांनी असा आग्रह केला की आपण आपल्या समाजासाठी जो राजर्षी शाहू महाराजांनी विश्वास संपादन केला होता त्यांच्या बाबतीत आणि त्याची कोल्हापूरला माणगाव येथे जाहीर सभेमध्ये सहभाग घेऊन त्यांचा सत्कार केला होता महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना. त्याबाबत राजर्षी शाहू महाराजांनी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बाबतीत असं मत व्यक्त केलं होतं की आता तुम्हाला तुमच्या समाजातील तुमचा उद्धार करणारी व्यक्ती मिळालेली आहे. आणि हा विश्वास किती सार्थ होता हे पुढे आता आपल्याला लक्षात येतं. भाई अनंतराव चित्रे, बापूसाहेब सहस्रबुद्धे यांनी बाबासाहेबांशी जेव्हा चर्चा केली की आपण आपल्या समाजासाठीची एक परिषद घेऊया, तर परिषद कुठे घ्यायची हे तर ठिकाण निश्चित होत नव्हतं. मग ती पंढरपूरला घ्यायची, नाशिकला घ्यायची का मुंबईत घ्यायची का पुण्यात घ्यायची. आधी परिषद घेण्यासाठी बाबासाहेब अध्यक्षपद परिषदेचं घ्यायलाही विचार करत नव्हते की मला अध्यक्षपद नको, मी बोलली. तर ह्या मंडळींचं असं मत पडलं की नाही, तुम्ही अध्यक्षपद स्वीकारलं पाहिजे परिषदेचं. तत्पूर्वी महाड नगर परिषदेमध्ये रावबहादूर सिके बोले यांनी विधान परिषदेमध्ये ज्यावेळेस तो एक ठराव मांडला, तो ऑगस्टच्या 5 ऑगस्ट 1923 ठराव मांडला की सरकारी अखत्यारीतील न्यायालये, दवाखाने, धर्मशाळा, हायस्कूल्स, जी म्हणून सार्वजनिक पाणवठे जी म्हणून सरकारी अखत्यारीतील आहेत ती सर्व धर्मांना, सर्व जाती धर्मांना खुली करायची. आणि हा ठराव जेव्हा रावबहादूर सिके बोले यांनी मुंबईमध्ये विधानसभेमध्ये पारित करून घेतला, त्याच्यानंतर 5 जानेवारी 1924 रोजी महाड नगरपालिकेने रावबहादूर सिके बोलेंनी तो ठराव मांडला होता, तो आपल्या नगरपालिकेमध्ये नगराध्यक्ष सुरबानाना टिपणीस यांनी पारित करून घेतला. आणि जेव्हा महाडला परिषद भरायचं हे कारण अत्यंत महत्वाचं आहे की महाडला परिषद घेऊया, कारण का तिथे अस्पृश्य समाजातील, महार समाजातील वस्ती ही त्यावेळेचा कुलाबा जिल्हा आणि रत्नागिरी जिल्हा यामध्ये मोठ्या प्रमाणात असल्या कारणामुळे आणि महाड नगर परिषदेने या बाबतीतला जो ठराव आहे तो पास करून घेतला असल्याकडून त्याला एक बळ प्राप्त झालं होतं आणि मग त्याला मान्यता महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिली. आणि जेव्हा परिषद घ्यायचं ठरवलं आणि याचं पत्र
बापूसाहेब सहस्त्रबुद्धे आणि आनंदराव चित्रे यांना पत्रामध्ये असं म्हटलेलं आहे की बाबासाहेबांनी अध्यक्षपद स्वीकारण्याचं सुद्धा मान्य केलेलं आहे. तेव्हा मात्र सगळ्यांनी तयारी सुरुवात केली. म्हणजे महाडला परिषद जी होणार आहे ती झाली त्यावेळेस. एकूण झाली 20 मार्चला परिषद झाली. 19-20 मार्च 1927 रोजी महाडमध्ये महाडच्या वीरेश्वर मंदिरासमोर जे गाडीतळ आहे त्या गाडीतळाची इथे परिषद झाली. त्या परिषदेचं नाव होतं कुलाबा जिल्हा बहिष्कृत परिषद. आयोजन होते बहिष्कृत हितकारणी सभेच्या माध्यमातून ती मान्यता त्याच्या आधारे घेऊन ती परिषद महाडला कुलाबा जिल्हा बहिष्कृत परिषद म्हणून परिषद घेतली गेली. बरं, परिषद घेण्यापूर्वी जी तयारी केली गेली ती अत्यंत महत्वाची आहे. म्हणजे अशी महत्वाची, इतकी महत्वाची आहे की त्यावेळेस सुद्धा बाबासाहेब मुंबईमध्ये सभा घेत होते आठवड्याला आणि माझ्या माहितीप्रमाणे ते दिवसाला 3 सभा घेत होते. कदम नावाच्या एका नाट्य निर्मात्याने आपला संत तुकाराम नावाचा ह्या परिषदेला अर्थसहाय्य व्हावं म्हणून एक खेळ लावला. त्याच्यामध्ये 23 रुपये 50 पैसे जमले. ते त्यांनी परिषदेला दिले. सुभेदार सवादकर, आमच्या वीरगावचे सुभेदार सवादकर हे पलटणीमध्ये होते. त्यांनी पलटणीमधल्या आपल्या सर्व मित्रांसाठी संपर्क साधला. यथाशक्ती यथामती त्यांनी मदत करावी परिषदेला म्हणून त्यांनी तिथून अर्थसहाय्य घेतलं. सुरबानंद टिपणे मुळातच जमीनदार खोत होते. त्यामुळे धान्य इतर सगळी जबाबदारी सुरवानांनीतली नियोजनाची स्वीकारली आणि ती पार पडली. एवढंच नव्हतं, कॉम्रेड आर.बी. मोरे यांनी 120 गावांमध्ये सभा घेतली. 120 गावामध्ये प्रत्येक गावाकडनं गावामधून वाडीमधून त्यांना 3 रुपये मिळाले. म्हणजे किती पैसे झाले? 3 रुपये गुणिले 120 गाव, असे साधारण त्यांना पैसे मिळाले. ते परिषदेला त्यांनी दिले. ह्या सभेला अत्यंत महत्वाची गोष्ट सांगतो, या बहिष्कृत कुलाबा जिल्हा बहिष्कृत सभेला जी जागा दिली ती महादेव शेठ ठरवळ यांनी दिली गाडीतळामध्ये. त्यांचं वीरेश्वर थिएटर होतं, ते नाटकाचे खेळ चालू, ते आमच्या आळीमध्येच राहत. सुरबानंदन त्यांना विचारलं की थरवळ, अशाशी कारणासाठी मला तुमचं हे पाहिजे, थिएटर पाहिजे परिषदेला. त्यांनी लगेच दिलं बोल. त्या ठिकाणी व्यवस्था झाली. अशा प्रकारे सर्वजण मदत करत होते. त्या काळामध्ये 1 पैसा हंडा पाणी विकत घेतलं गेलं आणि त्याची जवळपास ते पाणी 40 रुपयाचं झालं. टिपामध्ये भरलं जायचं. अशा सगळ्या प्रकारे मदत चालली होती. कितीतरी लोक ह्या बाबतीत मदत कार्य करत होते. बाई अनंतराव चित्रे, बापूसाहेब सरस्वती, सीताराम काळूहाटे, सुभेदार विश्राम गायकवाड, सुरबानंद टिपणीस, अशी अनेक मंडळी ह्या सगळ्या परिषदेला झटून काम करत होती. मोपरेकरांचं हॉटेल म्हणून महाडमध्ये त्या काळामध्ये होतं. ते मोपरेकरांचं हॉटेल हे फक्त अस्पृश्य समाजातील लोकांसाठी चहा पाण्यासाठी होतं. ते डोंगरी पुलाच्या आसपास होतं. त्यामुळे ते एक प्रकारचं परिषदेचं मुख्यालयच झालं होतं, म्हणजे कार्यालयच झालं होतं. त्यामुळे आजूबाजूच्या गावातली, वीर गावातली म्हणा, ही सगळी मंडळी जेव्हा कामाला इथे परिषदेच्या कामासाठी येत तेव्हा तिथं त्यांचा वावर असायचा. अनेक गोष्टी चालल्या होत्या. म्हणजे तुम्हाला आश्चर्य वाटेल की हे सर्व करत असताना बहिष्कृत परिषद होत असताना मग याच्यामध्ये कोण कोण सामील झाले, कोण कोण आले परिषदेला? 19 मार्च 1927 जेव्हा बहिष्कृत परिषद जेव्हा सुरू झाली, तर त्या परिषद जेव्हा सुरू झाली, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साधारण दुपारी 1 ते 2च्या सुमारास महाडला आले. त्यांच्याबरोबर येताना ही सगळी मंडळी आली. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे मोठे बंधू आदरणीय बाळासाहेब आंबेडकर सुद्धा परिषदेला आले होते. मुंबईवरून येताना भाई अनंतराव चित्रे आले, सहस्त्रबुद्धे आले, सीताराम काळूहाटे आले,
अनेक मडकेबुवा आले, अनेक अनेक कार्यकर्ते, त्यांचे अनुयायी सगळे महाडला आले आणि आजूबाजूच्या परिसरातील अस्पृश्य समाजातील मंडळी त्यावेळेस परिषदेला आली आणि महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महाडला आले. ते परस्पर डाक बंगल्यात गेले, तिथे थोडीशी विश्रांती घेतली आणि ते परिषदेला साधारण दुपारी 1-2च्या सुमारास आले. त्यांचं स्वागत परिषदेच्या ठिकाणी करत असताना म्हणजे स्वागत जे त्यांनी केलं ते संभाजीदादा गायकवाड, कर्मवीर संभाजीदादा गायकवाड आणि नगराध्यक्ष सुभानाना टिपणीस यांनी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं त्या परिषदेला ठिकाणी स्वागत केलं. आणि त्या ठिकाणी असलेल्या पहिल्या दिवशी जे परिषदेला हजर असलेली जी समाजातली सगळी मंडळी होती त्यांनी आपल्या हातातील काठी उंचावून, काठीला घुंगरू असतो, सर्वात महत्वाची गोष्ट अशी की महार समाजातील मंडळींकडे काठी हा महत्वाचा भाग आहे त्यांच्या जीवनामध्ये आणि ते त्याला घुंगूर लावत ते उंचावून, काठ्या उंचावून हलवून महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यावेळी त्या दिवशी आलेल्या एकंदरीत 2,000 ते 2,500 अनुयायी आणि परिषदेला आलेल्या सभासदांनी त्यांचं स्वागत केलं. हा तुम्ही चित्र डोळ्यासमोर आणा की धापाचं थिएटर आहे, साधारण 1200 ते 1500 लोकांचं ते बसण्याची व्यवस्था आहे, पण बाजूचे झाप काढल्यानंतर तो स्पॅन मोठा झाला आणि 2,000 ते 2,500 माणसं 19 मार्चला 27ला परिषदेला आली होती. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा स्वागत झाल्यानंतर आणि आलेल्या असलेल्या सर्व सभासदांनी परिषदेला आलेल्या त्यांचं काठ्या उंचावून गजरात, टाळ्यांच्या गजरात स्वागत केल्यानंतर जेव्हा विचारपीठावर सर्व स्थानापन्न झाली, त्याचं स्वागत गीत गायलं गेलं. महत्त्वाचं म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांनी त्या दिवशी 19 तारखेला एकंदर 32 ठराव पास झाले परिषदेवर, जे रावबहादूर शिके बोलेंनी अभिप्रेत असलेल्या गोष्टीच्या माध्यमातून तिथे मांडले गेले. त्या 32 ठरावामध्ये असं स्पष्टपणे म्हटलेलं आहे की स्पृश्य समाजाने अस्पृश्य समाजातील व्यक्तींना सन्मानाने वागवावं. अनेक गोष्टी आहेत, पाण्याची अडचण हे करू नये ते, म्हणजे ज्या बाबतीतला जो महत्वाचा जो भाग आहे तो अत्यंत महत्वाचा आहे. वाचन करताना त्यातलं एकंदर अर्थ काढला किंवा त्यातलं महत्व जाणून घेतलं तर त्या काळामध्ये असलेल्या सामाजिक विषमते किती पराकोटीची होती हे आपल्याला कळू शकतं. 32 ठराव पास झाले. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी अध्यक्ष या नात्याने भाषण करण्यापूर्वी संभाजीदादा गायकवाडांनी स्वागताध्यक्ष म्हणून भाषण केलं. नगराध्यक्ष या नात्याने सुरेंद्रनाथ गोविंद उर्फ सुरवानाना टिपणीस यांनी भाषण केलं. भाई अनंतराव चित्र्यांनी भाषण केलं. परिषदेला असलेल्या भानुदास कांबळे नावाच्या एका चर्मकार व्यक्तींनी सुद्धा भाषण केलेलं आहे. सगळ्यांनी भाषण केलं. विचारपीठावर असलेल्या व्यक्तींनी भाषण केली. महत्वाचा मुद्दा परत पुढे होतो. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा आपल्या अध्यक्षीय भाषणामध्ये एक जे महत्वाचे विचार मांडले ते अत्यंत महत्वाचे आहे. संक्षिप्त रूपातच मी आता त्या भाषणाविषयी बोलतोय की त्याने असं म्हटलं होतं की मी या सुरुवातीला मी या परिषदेचं अध्यक्षपद स्वीकारणार नव्हतो, पण जर मी ते स्वीकारलं नसेल तर आपला सगळ्यांचा रोष मी पत्करला असता, असंही ते म्हणतात. आणि भाषणामध्ये बोलता बोलता त्यांनी सांगितलं की तुम्ही पांढरपेशी व्हा. पांढरपेशी व्हा म्हणजे काय व्हा तर तुम्ही शिका, आपल्या मुलांना शिकवा. ज्यांना शक्य नसेल त्यांनी सरकारी माध्यमातनं जमिनी मिळवून शेतकरी होण्याचा प्रयत्न करा. एवढंच नव्हे, त्यांनी त्रिशुद्धीकरणाचा मंत्र दिला. आचार, विचार आणि उच्चार. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी असं म्हटलेलं आहे की आचार, विचार आणि उच्चार हे तुम्ही सुधारले पाहिजे. तुमचे आचार शुद्ध असले पाहिजेत, विचार शुद्ध असले पाहिजेत आणि तुमचे उच्चार सुद्धा शुद्ध असले पाहिजेत. कारण असं की ह्यापुढे तुम्हाला स्वतःची उन्नती करून घेण्यासाठी, स्वतःचा उत्कर्ष करून घेण्यासाठी लढण्याची आवश्यकता आहे. आणि ते लढण्याची आवश्यकता असताना ह्या गोष्टी तुम्हाला स्वीकाराव्याच लागतील. मेलेल्या गुरांचं अन्न खाऊ नका.
पायीन मागू नका म्हणजे उष्ट अन्न मागून खाऊन आपलं पोट भरू नका. चांगले कपडे घाला, मुलांना शिकवा. आज तुम्ही पायीन मागत जात असताना अर्धी भाकर मागता, उद्या तुम्हाला चतकोर सुद्धा भाकरी मिळणार नाही. आणि हे सर्व सांगत असताना त्यांना इतकं गहिवरून आलं. आणि मग ते भाषण संपवताना गहिवरून त्यांनी सगळे सांगून अत्यंत गहिवरून आलं त्यांना. आणि गंभीर अवस्थेमध्ये यांनी ते सगळं सांगितल्यानंतर त्यांनी भाषण संपवलं. ह्या सगळ्या पैशातनं महत्त्वाची गोष्ट काय झाली की 19 मार्चला संध्याकाळी 5-5:30 वाजता पहिल्या दिवशीचं परिषदेचं कामकाज संपलं. आणि सुरवानाना टिपणीस यांनी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आपल्या घरी गोविंद निवासमध्ये जेवायला बोलवलं राहते की आज तुम्ही आमच्याकडे जेवायला या. भोर संस्थानचे त्यावेळेचे मुक्त्यार शांताराम पोतनीस हे उरोडे, म्हणजे पिरंगुटच्या इथे उरोडे गाव आहे, तिथे त्यांचं घर आहे. सरदार पोतनीस, ते शांताराम पोतनीस सुद्धा भोरवरनं आले होते परिषदेला. त्यांच्याबरोबर पाना राजभोस सुद्धा आले होते. अशा सगळ्या ह्याच्यामध्ये जेवायला आल्यानंतर असलेल्या माहितीप्रमाणे त्या दिवशी रात्री अत्यंत गुप्तरित्या एक निर्णय घेतला गेला. तो निर्णय 5 जणांच्या मध्ये घेतला गेला होता. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, सुरवानाना टिपणीस, भाई अनंतराव चित्रे, बापूसाहेब सरसरबुद्धे आणि शांताराम पोतनीस यांनी गोविंद निवासच्या वरच्या मजल्यावर बाबासाहेबांनी जिथे व्यवस्था केली होती तिथे या लोकांनी वरच्या हॉलमध्ये तो निर्णय घेतला. आणि तो निर्णय उद्या कोण जाहीर करायचा, कसा जाहीर करायचा हे ठरवलं गेलं. दुसऱ्या दिवशी परत परिषद भरली. परिषद भरल्यानंतर समारोपाचं भाषण आणि आभार प्रदर्शनाचं भाषण स्वागताध्यक्ष संभाजीदादा गायकवाड करत असताना मध्येच भाई अनंतराव चित्रे उठले आणि त्यांनी सर्वांना सांगितलं. त्यावेळेस दुसऱ्या दिवशी परिषदेला गर्दी झाली होती. म्हणजे 5 ते 5.5 हजार माणसं परिषदेला आली होती त्या दिवशी. दुसऱ्या दिवशी 20 मार्च 1900 दिवशी सध्या 2,500-3 हजाराच्या ह्याच्यात होती. दुसरी 5 हजाराच्या पुढे गेली. आणि त्यांनी सांगितलं भाई अनंतराव चित्रे यांनी की स्वागताध्यक्ष संभाजीदादा गायकवाड यांचं आभार प्रदर्शनानंतर आपण सर्वांनी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मार्गदर्शनाखाली, नेतृत्वाखाली 3-3च्या रांगेत जाऊन चौदार पाणी प्राशन करणार आहोत. तेव्हा सगळ्यांनी काठ्या उंचावून टाळ्या वाजवून जोरदार ह्या सूचनेचं स्वागत केलं. आणि मग महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली जवळपास 5 ते 5.5 हजार त्यांच्या अनुयायांनी आणि परिवर्तनवादी विचारसरणीच्या सहकार्याने, त्यामध्ये सुरवानाना टिपणीस होते, भाई अनंतराव चित्रे होते, बापूसाहेब सरसरबुद्धे होते, अनेक मंडळी होती. त्यांनी चौदार तळ्याकडे कुछ ठोंबरे गल्लीतनं असे ते बाजारपेठ आले, पिंपळपारावरनं उजवीकडे वळले आणि जो शहाबादीचा पायरा म्हणून ओळखला जातो, जिथे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी चौदार तळ्याचं पाणी प्राशन केलं, त्या ठिकाणी जाऊन महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पायरीवर उभे राहिले. बरोबर त्यांचे सर्व सहकारी अनुयायी. बाबासाहेबांनी चौदार तळे असा अथांग पसरलेला, चौदार तळ्याची लांबी 520 फूट आणि 300 फूट रुंद अशा चौदार तळ्याच्या काठावर पायऱ्यांवर वरून अथांग पाणी ते पाहत असताना आणि त्यांनी आपली जेव्हा ओंजळ चौदार तळ्यामध्ये बुडवली आणि जे तरंग उमटले चौदार तळ्याच्या पाण्यावर, ते असे पसरत चौदार तळ्याच्या काठावर एवढं जोरात आपटले आणि तिथूनच विषमयुद्धाविरुद्धची लढाई सुरू झाली. आणि ती आजही चालू आहे. लढाई संपलेली नाही. आणि मग सर्वांनी पाणी प्राशन केलं. त्यांच्याबरोबर असलेल्या त्यांच्या परिवर्तनवादी विचारसरणीच्या सहकार्याने, अनुयायांनी, सभासदांनी चौदार तळ्याचं पाणी प्राशन केलं. आणि ही साधारण दुपारची गोष्ट 2-2:30च्या सुमारास. त्यामुळे काही लोक त्या परिषद काही लोक महाड फिरायला बघायला गेले, कोण नदीवर गेलं, कोण गांधारी पुलावर गेलं. काही लोकांना जायचं होतं
म्हणून ज्या ठिकाणी कोलच्या जाधवानी 2 तोंडे असे घेतले होते तिथे मंडप घातला होता आणि तिथे जेवणाची व्यवस्था केली होती अनुयांसाठी. तिथे जेवण जाते, जेवायला बसली काही लोक ते जेवण आटपले होते, काही लोक जेवण होते. आणि असं करता 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 जेव्हा 14 पाणी पहिलं गेलेलं आहे असं जेव्हा सनातनी ब्राह्मणांना कळलं तेव्हा त्यांच्या ह्याच्यातील तरुण मंडळी चिडली आणि त्यांनी जे विस्कळीतपणामुळे फिरत होणारी जी माणसं होती त्यांना बेदम मारझोड चालू केली. जो मिळेल तिथे मारझोड चालू झाली. एकटेच कुठे होते त्यावेळेस महाडची लोकसंख्या साधारण 8-8.5 हजार असावी त्या काळामध्ये, जास्तीत जास्त 10,000. आणि टोळकी मारायला किती 200, 300 अशी टोळकी फिरणाऱ्या परिस्थितीला आलेल्या लोकांना झोडपत होती. म्हणजे ज्या ठिकाणी बहिष्कृत परिषद भरली होती त्या मांडवामध्ये लोक जेवायला बसली होती, तिथे एवढी मारझोड झाली की ते लोक जेवणावरच बेशुद्ध पडले. जेवणाची सगळी भांडी उलथवून टाकली, मातीत हे करून टाकली. एवढा सगळा गोंधळ झाला. बाबासाहेब हे सगळं झाल्यानंतर पाणी प्रशांत करून ते आपल्या सहकार्यांवर डाग बांगल्यात गेले आणि मग हे सगळं वातावरण तंग होत गेलं. बाबासाहेबांकडे बातम्या येत गेल्या की असं असं चाललंय, असं असं होतंय. त्याच दरम्यान एक 400 जणांचा वाद गोविंद निवासवर चालू झाला सुरवानानंद, आणि तो सुरवानानंद घर पेटवून देत राहिला. भाई अनंतराव चित्रांना पहारेने मारण्याची इच्छा तो 400 जणांचा मॉब बोलून दाखवत होता. त्यातही मिश्रीपणा ह्या लोकांचा होता. भाई अनंतराव चित्रे म्हणलं एवढी पहार कशाला मला मार पाहिजे, एक काठी जरी माझ्या डोक्यात बसली तर मी गतप्राण होऊ शकतो, कारण क्रूश होते. आणि हे सगळं तंग वातावरण करत असताना जेव्हा बाबासाहेब सुरवानांना बोलले सुरवा तुम्ही आता तुमच्या घरी लक्ष द्या, तुम्ही घरी लक्ष द्या. त्या सुरवानांना पाठीमागच्या शेतातून कुंभारवाडीच्या मागच्या शेतातून गोविंद निवासमध्ये आले, तिथं गेले. सुरवानांचा एक व्यवसाय आहे, बंदुका विकायचा एक व्यवसाय होता त्याचा. आणि त्यांनी आपली आवडती बंदूक काढली आणि आता जे इन्शुरन्स ऑफिस आहे आमच्या गोविंद निवास समोर, तिथे मॉप आला विठोबाच्या देवळाकडून. आल्यानंतर हातात दगड पलिते असा तो आरडाओरड करणारा, शिव्या देणारा. त्यावेळेस सुरवानांनी पहिल्यांदा काय केलं, मोठ्याने जोरात सांगितलं जर तुम्हाला तुमचा जीव नकोसा असेल तर एक पाऊल पुढे टाका आणि हवेत बार काढला पाहिजे. त्या बंदुकीच्या हवेत बार काढल्याने जो आवाज आला तेव्हा तो सगळा मॉब पाठीमागच्या पाठीमागे पळून गेला. आता गंमत काय झाली, इकडे सुरवानांद नगराध्यक्ष, नियोजन समितीचे एक प्रमुख या परिषदेच्या बाबतीतले, त्यांना बाबासाहेबांची काळजी. तर आमच्या घरी बोरले नावाची एक व्यक्ती काम करायला होती, त्यांना सांगितलं की बाबा तुझी बंदूक घेऊन बस, अजून एक काढतोच, 2 डबल कॉलरची बंदूक ते काढतोच, भरलं एक वापरलं होतं म्हणून, आणि परत झाले तर हवेत गोळीबार कर. तू जरी कधी बंदूक चालवली नसलीस तरी तू चालू ठेव, काही होणार नाही. आणि अगदीच नाही ऐकलं तर सरळ ठोक बार काढायचं, बाकीचं मी बघू दे. पण तो बाप काही नंतर आला नाही. पण मग सगळं काय झालं, परत सुरवानांना बाबासाहेबांच्याकडे त्यात एक आवई उठवली. बाळकृष्ण गुरव नावाच्या व्यक्तीने असं उठवलं की ह्या अस्पृश्य लोकांनी 14 तळ्याचं पाणी प्यायलं, आता ते वीरेश्वर मंदिरात जाणार आहे. त्यामुळे सनातनी जे नुसतेच ब्राह्मणातले समाजापैकी नाही तर इतर समाजातली जे सनातनी वृत्तीची मंडळी होती ती चिडली. आणि गावागावात जी मंडळी अस्पृश्य समाजातली लोक जी परिषदेला आली त्यांना घरी जाताना मारझोड सुरू झाली. ते महाड, पोलादपूर, बिरवाडी या ठिकाणच्या ग्रामीण भागामध्ये तंग परिस्थिती निर्माण झाली. बरं, अफवा लगेच पसरतात आणि बाळकृष्ण गुरुवांनी ही अफवा पसरवली. मग DYSP आले बाबासाहेबांना भेटायला की तुम्हाला काही मंडळी भेटू इच्छितात तर आपण वीरेश्वर मंदिरच्या इथे येतात का, याल का? तर बोले येतो. मग बाबासाहेब त्या वीरेश्वराच्या तिठ्याच्या इथे, म्हणजे पहिल्या आपल्या आता तो चौक आहे ना मोठा झालाय बघा, तिथे गेले. ती सगळी मंडळी 200 जण होती. ते 200 जण बाबासाहेबांना प्रश्न विचारले, तुम्ही इथे आलातच का? आलात तर 14 तळ्याचं पाणी प्यायलंच का?
आणि परिषद घ्यायची होती तुमच्या जागेत का नाही घेतली, ती गाडी तळात का घेतली. प्रश्न असा होता की जी जागा शेठ थरवळात दिली होती ती त्यांच्या अखत्यारीत त्यांनी भाड्याने घेतली होती, ती त्यांनी परिषदेला दिली होती. दुसरी गोष्ट पाणी का प्यायलं तर ते बोलले, बाबासाहेब बोलले तसा ठराव झालेला आहे सार्वजनिक तळ्यावरचं पाणी प्यायचं. शासनाचा पण नगरपालिकेचं झालंय, मग तुम्ही आता वीरेश्वर मंदिरात जाणार आहात का, ते बोले असं काही ठरलेलं आहे आमचं आणि मी जाणार पण नाही. आणि ह्याही परिस्थितीमध्ये काही लोकांनी त्यांच्यावर हल्ला करायचा प्रयत्न केल्यानंतर ही जी काही मंडळी होती, सुरभानानाबाई, अनंतराव चित्रे, बापूसाहेब, सीताराम कडवंटी, ही सगळी मंडळी त्यांना कव्हर केलं आणि त्यांना कुठल्याही प्रकारची इजा होऊन दिली नाही. आणि तो बाप पाठीमागे सरला. बाबासाहेब परत रेस्ट हाऊसला आले, तोपर्यंत जखमींची संख्या जवळपास 200च्या पुढे गेली होती. अत्यंत भयानक परिस्थिती झाली होती, अत्यंत तंग वातावरण होतं. सनातनी तरुण लोक काही ऐकत नव्हते, मिळेल त्याला मारत होते, जिथे जिथे मिळतील तिथे मारत होते. मोपरेकरांच्या हॉटेलवर जेव्हा 200 लोकांच्या सनातनी लोकांनी हल्ला केला त्यावेळेस मोपरेकरांच्या हॉटेलमध्ये स्वागताध्यक्ष संभाजीदेव गायकवाड आणि कोलचे जाधव होते. संभाजी दादांनी हातात घेतली पहार आणि कोलच्या जाधवाने घेतली हातात घेतली कुऱ्हाड. कारण पाठ जेवण चहा वगैरे करायला सरपणाच लागतं ना, ती पोळ्याला होती कुऱ्हाड तिथे आणि पार पण होती. त्या दोघांनी ह्या 200 जणांची पाकड काढली, पळून गेले अक्षरशः. एवढंच झालं तर भानुदास कांबळे आहे त्यांचं दुकान होतं, तिथेच ते राहायचे. त्या ठिकाणी भानुदास कांबळेच्या इथे पाना राजभोज बसले होते. त्यांना मारायला सुरुवात झाली, पाना राजभोज आणि भानुदास कांबळेंना. तेवढ्यात भानुदास कांबळेंनी आपल्या घरातली गोधडी पाना राजभोजांच्या अंगावर टाकली आणि त्यांना लपवून नेलं. त्यातही त्यांना वाचवण्याचा भानुदास कांबळेंच्या पत्नीने प्रयत्न केला. त्यांना मार पडला दोघांना, कांबळेंना आणि पाना राजभोज, पण त्यांना टाकून गोधडी टाकून त्यांना नेलं. अनेक ठिकाणी अशा सगळ्या गोष्टी चालल्या होत्या आणि बाबासाहेब चिंताग्रस्त चालले होते. हे कसं काय, बाबासाहेबांनी जर मनात आणलं असतं की लढायचं तर खूपच मोठा संघर्ष झाला असता. आणि नंतर बाबासाहेबांनी खूप शांतपणाने, खूप संयमाने ह्या बाबतीतले निर्णय घेतलेले आहेत. ते नंतर तुमच्या लक्षात वाचन जसं जसं करत जाल ते लक्षात येईल. परत DYSP आले त्यांना भेटायला. बाबासाहेबांनी विचारलं आता काय झालं, तर बोलले तुम्ही इथं राहू नका, संध्याकाळी 5:30-6ची गोष्ट, तुम्ही आमच्या रेस्ट हाऊसला, पोलीस रेस्ट हाऊसला राहा, तिथे आम्ही तुम्ही राहण्याची व्यवस्था, कारण का इथं कुमक कमी आहे, तुमच्या संरक्षणाची जबाबदारी आमच्यावर आहे, म्हणून तुम्ही पोलीस स्टेशनला आमच्या रेस्ट हाऊसमध्ये राहा. बाबासाहेबांनी मान्य केलं. मग एक बैलगाडी बोलवली गेली, बैलगाडीमध्ये बाबासाहेबांचं सगळं सामान ठेवलं गेलं. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल, बाबासाहेब रेस्ट हाऊसमधनं वीरेश्वर देवळाकडून भगवानदास बेकरीपर्यंत बाजारपेठ झाले आणि भर बाजारपेठेतून पोलीस स्टेशनला आले. पोलीस स्टेशनमध्येच रेस्ट हाऊसमध्ये होतं. आणि मग बाबासाहेबांनी तत्पूर्वी जी काही मंडळी ही केली होती की बाबा असं असं केस करण्यासाठी पाठवली होती, तर ती गेली, ती केस करून आली, सगळं रजिस्टर झाली केस. बाबासाहेब त्याच्या आधी तहसीलदार म्हणून तिथे कुलकर्णी होते कांबळेसाहेब, तुम्हाला सांगतो. तर जेव्हा तिथे तक्रार करायला गेल्यानंतर तर तो तहसीलदार तो ब्राह्मण समाजाचा होता. तो म्हणतो नुसती तक्रार काय करतोय, 2-3 खून पडल्यावर तू तक्रार करायला. म्हणजे एवढी मानसिकता त्यांची होती की यांना काही झालं तर यांना चेपायचं, मारायचं, ही त्यांची मानसिकता त्यावेळेस तयार झाली होती. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे काय, तुम्ही 14 तारखेचं पाणी प्यायलंच का, हा जेव्हा प्रश्न विचारला जातो तर परिषदेमध्ये कुठलेही जेव्हा ठरवले ह्याच्यामध्ये पॅम्पलेटमध्ये म्हणा किंवा आपण कुठले ठराव पास करतोय म्हणा, 14 तारखेला जाऊन पाणी प्यायचं असं काही ठरलं नव्हतं. अचानक घेतला निर्णय गोविंद दिवसमध्ये, अत्यंत गुप्तपणे घेतलेला आहे. जर 14 तारखेचं पाणी आपण प्राशन करायचं हे जर पॅम्पलेटमध्ये लिहिलं गेलं असतं तर सनातन्यांनी हे पाणी पिऊन दिलं नसतं किंवा कदाचित परिषद सुद्धा होऊन दिली, कारण एवढी जातीय विषमता त्या काळामध्ये होती. आणि 14 तळ म्हणजे हा कसा बघायला तर
सेन्सिटिव्ह, म्हणजे तसं बघायला गेलं त्या काळामध्ये संपूर्ण चौदार तळ्याला ब्राह्मणांची वस्ती आहे, आजही आहे. त्या काळात तर होती. चौदार तळ्याचं पाणी ब्राह्मण समाजातलीच लोक पित होती. ठराव नगरपालिकेने केल्यानंतर सुद्धा सरसकट सगळे काय पाणी प्यायला जात नव्हते. त्यासाठी मग भडवळकर नावाची व्यक्ती ठेवली गेली पाणी देण्यासाठी. ते पाणी द्यायचे, लांबून द्यायचे. असा तो सगळं हे करत असताना 3 दिवसांनी म्हणजे 19, 20 आणि 21 तारखेला महापौर डॉक्टर बाबासाहेबांनी केस रजिस्टर केल्यानंतर 22 तारखेला बाबासाहेब निघून गेले मुंबईला. यानंतर एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट अशी घडली की तळ्यावर ब्राह्मणांनी बहिष्कार टाकलाय, पाणी प्यायचं नाही. का? तर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ते पाणी प्यायलं, त्यामुळे ते अशुद्ध झालं. त्यांच्या दृष्टीने ते पाठवल्या शब्दाला अत्यंत आक्षेप माझा असतो. जर जे पाणी कुत्रा पित होतं, गाढव पित होतं, बैल पित होतं, मांजर पित होतं, जगातले सर्व प्राणी पाणी ते पित होतं आणि इतर समाजातले लोक पाणी पित होते. पण महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ते पाणी पिल्यानंतर ते अशुद्ध कसं झालं? ते शुद्ध झालं. चौदार तळ्याचं पाणी शुद्ध झालं त्यावेळेस. तुम्ही म्हणत असाल अशुद्ध झालं, मी तर म्हणतो ते शुद्ध झालं. पण सनातनी ब्राह्मणांनी काय केलं त्यावेळेस की हे पाणी आता अशुद्ध झालेलं आहे, तर त्याचा शुद्धीकरणाचा घाट घातला गेला. विष्णू मंदिर आहे चौदार तळ्याच्या बाजूला, त्या बाजूला उत्तरेकडच्या बाजूला विष्णू मंदिर आहे. तिथे विष्णू मंदिराचा पायरा आहे, हे पायरे आहेत. तिथे सनातनी ब्राह्मण सगळे जमले. त्यांनी 1000 घागरी हंडे पाणी रस्त्यावर ओतलं. चौदार तळ्यातलं पाणी, जे चौदार तळ 500 फूट लांब आणि 320 फूट रुंद आहे, असं अथांग मोठं तलावातलं 1000 हंडे पाणी रस्त्यावर ओतलं. त्याच्यामध्ये काही घमेले गाईचं शेण टाकलं, काही घमेले गोमूत्र टाकलं, पूजा अर्चा केली, हळद कुंकू वाहिलं, फुलं वाहिली, मंत्रोपचार केले आणि पाणी त्यांनी शुद्ध केलं. जगातला हिणकस प्रकार असतो ना तो आहे. एका व्यक्तीने, एका मानवाने, एका माणसाने जर पाणी पिल्यानंतर ते अशुद्ध होतं आणि त्याच्या दृष्टीने ते अशुद्ध झालेलं पाणी शुद्ध करण्याचा हा जो काय प्रकार आहे ना, हा सर्वात हिणकस आहे. मग तिने आपल्या घाटा घरी घेऊन जायचा, त्यात 1 चमचा गाईचं शेण टाकायचं, 2 चमचे गोमूत्र टाकायचं, हळद कुंकू काय मंत्र आणि तो हंडा पाणी शुद्ध करून घ्यायचं आणि प्यायचं. तसं नाही केलं त्यांनी. मनूमध्ये कुठल्या टोकाला जाऊ शकतात आणि आपली हिणकसवृत्ती दाखवून इतर समाजाला किती खालचे समजू शकतात, हा त्यातला सर्वात मोठा हिणकस प्रकार ह्या वाढमध्ये त्या दिवशी मार्चमध्ये जवळपास 20 मार्च 1927च्या 10 दिवसांनी तो झालेला आहे. आणि मग केस सुरू झाली की चौदार तळं कोणाचं आहे, ते खाजगी आहे का सार्वजनिक, त्याच्यावर काही लोकांनी आक्षेप केला, त्याच्यावर केस चालली गेली. त्यात 1927च्या दरम्यान 25 डिसेंबरला मनुस्मृती दहन केलं गेलं. सत्याग्रह परिषद होती, ती भरली गेली आणि त्यावेळेस पण ठरलं होतं की चौदार तळ्याचं पाणी प्यायचं. त्यावेळेस जवळपास 12-15 हजार अनुयायी परिषदेला आले होते. पण चौदार तळ्याचं केस चालू असल्या कारणाने चौदार तळ्याचं पाणी पिता आलं नाही. त्यावेळेस सुद्धा सनातन्यांनी जागा दिली नाही परिषदेला. पण महाडमध्ये फतेखान देशमुख मुठवलीकर नावाची एक व्यक्ती होती, जमीनदार होती. आणि सुरुवातीला त्यांना फतेखान देशमुखांना सांगितलं, बाबा फतेखान, अशा ह्याच्यासाठी आपल्याला परिषदेला जागा पाहिजे, तर तुझी जागा मिळेल का? दिली बोलला. त्या फतेखानला ती जागा देऊ नये म्हणून, परत घ्यावी म्हणून काही सनातनी त्यांना भेटले. फतेखान, तुम्ही ती जागा देऊ नका जागा. ते बोलले, मी मुसलमान आहे आणि शब्द सुरबानाला टिपणीसाना दिलेला आहे, शब्द मागं घेणार नाही, मुसलमान आहे मी बोललो. आणि शेवटपर्यंत फतेखान देशमुख परिषदेच्या ठिकाणी होते, हे लक्षात घ्या. अजिबात त्यांनी बदल केलेला नाही.
आणि मग ती परिषद 2 दिवस झाली. त्यावेळेस 12,000 अनुयायी होती. पण त्यांना चौदार तळ्याचं पाणी प्राशन करता आलं नाही, कारण केस चालली होती. आणि मग असं करत करत असताना हे चौदार तळं सार्वजनिक कसं आहे हा निर्णय जो लागला तो असा लागला की पांडुरंग देशपांडे नावाची व्यक्ती ही सरकारी कार्यालयात मुंबईमध्ये होती, रेव्हेन्यू डिपार्टमेंट. आणि ती रेव्हेन्यू डिपार्टमेंटमध्ये काम करत असताना त्यांना एक कागद सापडला. त्यावेळेस त्यांच्याकडे जबाबदारी अशी दिली होती की जी कागदपत्र अनावश्यक आपल्या ऑफिसमध्ये आहेत ती नष्ट करायची आणि जी आवश्यक आहे ती ठेवायची. त्यामुळे कामकाजासाठी वाचू ना नुसतं असं नाही बाबा घेतलं आणि झालं, ते चक्क वाचायचे. आणि ते वाचन करत असताना त्यांना एक कागद सापडला आणि तो त्यांनी त्यांच्या टेबलमध्ये फाईलमध्ये ठेवून दिला. आणि सुरबानांना तार केली की तुम्ही लगेच मुंबईला निघून या. सुरबानांना इथून मुंबईला गेले. मुंबईला गेल्यानंतर उन्हाळ्याचे दिवस प्रचंड, आता छत्री लागायची, मुंबई छत्री असायची. आणि पूर्वीच्या काळी छत्री ही हातात असायची, कारण का नाही म्हटलं पावसाळा संपल्यानंतर 1-2 महिने थंडीचे दिवस गेले तरी ऊन असायचं, ते लागायची छत्री. ते घेऊन मग गेले. पांडुरंग देशपांडेंच्या ऑफिसमध्ये गेले, दप्तरामध्ये गेले. देशपांडेंनी त्यांना बसायला सांगितलं, बोलत बसले. जाताना सुरबानांना जेव्हा गेले तर त्या दिवस ऑफिसच्या नियमाप्रमाणे खाली जो सेक्युरिटी होती त्यांची सगळी तपासणी केली सगळी, आणि त्यांना सोडलं. मग वरती चहा पाणी झालं, मग बोलत बसले. आणि बोलता बोलता देशपांड्यांनी तो कागद त्यांच्यासमोर ठेवला. सुरबान तो वाचला. वाचल्यानंतर सुरुवातीला आश्चर्य वाटला. तो तिथे तसाच देतो, मला पाहिजे. बोल तसा देता येत नाही. बोल कसा घ्यायचा? बोल तुम्ही याला त्याने पकडला गेलात, माझी नोकरी जाईल, परत शिक्षा होईल ती वेगळी, आणि तुम्हाला पण शिक्षा होईल. काही करा. सुरुवातांना हट्टालाच बोलले काही करा, पण मला कागद पाहिजे. तर ती बोलणी झाली. मध्येच लंच टाईम होत गेला. लंच टाईम नंतर साधारण परत त्या विषयावर हळूहळू आवाजात बोलणं झालं. वेगळ्या गोष्टींना बोलणी होत चालत असताना काही कारणानिमित्त म्हणा किंवा कशामुळे म्हणा की ते हे जे गेले वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे, पण सुरुवातीला तो कागद मिळवला. आणि मिळवला पटकन त्याची घडी घालून छत्रीत खाली तळाला ठेवला. आता गंमत अशी, जेव्हा ते निरोप घेऊन निघाले तेव्हा संध्याकाळचे साधारण 4-4:30 वाजले होते. येताना प्रचंड ऊन होते, छत्री उघडी होती, जाताना छत्री बंद. त्यावेळी तपासणी झाली. छत्रीची पण अशी तपासणी काही उघडली नाही गेली तपासणी. ते कागद घेऊन ते मुंबईला ऑफिसमधून बाहेर पडल्यानंतर दुसऱ्या दिवशी संध्याकाळी महाडला आले. महाडला आल्यानंतर तारखेप्रमाणे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जेव्हा महाडला तारखेप्रमाणे महाडला आले तेव्हा सुरबानांना असे नेहमीप्रमाणे मोकळे वाटले नाहीत बाबासाहेबांना. सुरबा बोलले, तू जेवताना पण तू काय चांगला म्हणजे मनापासून बोलला नाही. म्हणजे बाबा सांगतो सगळं जेवणं बिवणं खाल्ली. बाबा तुम्हाला एक मी वस्तू एक हे दाखव. बाबासाहेबांना त्यांनी तो कागद दिला. बाबासाहेबांनी सुरबानांची पाठ ओढली. बोलले आपण केस जिंकली चौदार तळ्याची. आता त्या कागदामध्ये काय होतं त्याच्यावर एक लेख लिहिलेला आहे मी. तो कागद म्हणजे असा, सोयरो टिपणीस. हे सोयरो टिपणीस सुरबानांचे पणजोबा गोविंद गोपाळ सोयरो हो पणजोबा त्या काळामध्ये कॉन्टॅक्ट घ्यायची. ते कॉन्टॅक्ट घेण्याचं कामाची जी कागदपत्र ती अहमदाबादला असायची ब्रिटिश गव्हर्नमेंटमध्ये. तर ते कॉन्टॅक्ट होतं साधारण तळ्याचा उपसा करण्याचं. तळाचा उपसा करायचं, पण त्याला 12 वर्ष लागली, कारण साधनं कशी होती काय होती त्यातून काही कळलं नाही. तर त्या संबंधीची नोटीस आणि त्या संबंधीचे पैशाचे इस्टिमेट म्हणा हे सगळं त्या ठिकाणी होतं त्या कागदामध्ये लिहिलं सोयरे टिपणीसांनी. त्यामुळे हे तळं सार्वजनिक आहे, हे कोणा खाजगी नाही आहे, कुठल्या चौधरी माणसाचं नाही आहे, म्हणजे प्रत्येक पायरा प्रत्येक त्या ठिकाणी ते रहिवाशांचं आहे असं मुळीच नाही आहे. तर हे सार्वजनिक हे सिद्ध झालं. आणि 1937 चौदार तळ्याच्या बाजूनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी चौदार तळ्याची केस जिंकली. परिवर्तनवादी विचारसरणीचे बाबासाहेब आंबेडकरांचे जे सहकारी होते, सुरबानांना टिपणे असेल, बाई अनंतराव चित्ते असेल, बापूसाहेब सहस्रबुद्धे असेल, कितीतरी अनेक मंडळी, त्यांनी आपलं आयुष्य ह्या सगळ्या परिवर्तनवादी विचारसरणी चळवळीशी केलेलं आहे.
मग त्याच्यामध्ये तरीचा संप होता, त्याच्यामध्ये स्वतंत्र मजूर पक्षाची निवडणूक होती, त्याच्यामध्ये अनेक गोष्टी होत्या. रायगडवर छत्रपती शिवाजी महाराजांची पुण्यतिथीचा कार्यक्रम होता, ज्याच्यावर ब्राह्मणांनी बहिष्कार टाकला, पहिले हे आले म्हणून. सुरुवातीला सगळ्यांना बोलवलं की नाही तुम्ही पण हे पण हे आहे, स्वराज्य निर्मितीमध्ये ह्या समाजाचा पण मोठा भाग आहे. त्यांना बोलवलं, त्याच्यावरनं भांडणं झाली ब्राह्मणांशी, सनातनी लोकांशी. अनेक अनेक प्रसंग, अनेक अनेक गोष्टी मानून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि परिवर्तनवादी विचारसरणीच्या मंडळींनी ह्या सगळ्या प्रकारा विषमतेविरुद्ध लढा देण्यासाठी अंगावर घेतलेले आहेत. वेळप्रसंगी घरावर निखारा ठेवलेला आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये ह्या लढे दिलेले आहेत. मी या सर्व गोष्टीचा महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करत असता त्यांच्याबरोबर असलेल्या सर्व परिवर्तनवादी विचारसरणीचे त्यांचे सहकारी, त्यांचे कार्यकर्ते, त्यांचे अनुयायी, विषमतेविरुद्ध लढा देणारी सर्व मंडळी, त्यांना मला अभिवादन करतो. आणि हा लढा ह्याही परिस्थितीमध्ये चालू असला पाहिजे. कारण आजही भारतामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या क्लिप्स येतात की पाणी प्यायलं म्हणून झाडाला बांधून मारलं जातं. आज परिस्थिती आहे. सुवर्णाच्या घरावरून जाताना हातातली पायातली चप्पल डोक्यात घेऊन जावं लागतं. याची 2021व्या शतकात 22व्या वर्षातली ही गोष्ट आजही घडते भारतामध्ये. एवढंच नव्हे तर संविधानाच्या माध्यमातून विचार करत असताना जागतिकीकरणाच्या नावाखाली, उदारीकरणाच्या माध्यमातून या देशाला जर खाजगी स्वरूप देण्याचे जे प्रयत्न चाललेले आहेत, त्याला सर्व नागरिकांनी, सर्व भारतीयांनी संविधानाचा आधार घेऊन विरोध केला पाहिजे आणि त्याच्यावर लढा उभारला गेला पाहिजे, या मताचा आम्ही आहे. आणि वेळोवेळी मी हे सांगत पण आहे की जरी 20 मार्च 1927ला विषमतेविरुद्ध जी लढाई जी सुरू झाली ती आज काय चालूच आहे, संपणारी नाही आहे. पण लढे मोठ्या प्रमाणात लढले गेले पाहिजे. कारण आजही आपल्याला नीट विचार करायला गेलो तर नक्की काय चाललंय देशामध्ये, कोणाचा उदो चाललाय, कोणासाठी चाललाय, ह्या देशामध्ये अराजकता निर्माण करणारे कोण आहेत. भारताच्या बाहेरच्या मंडळींच्या अराजकतेची निर्माण आहे किंवा विषमतेच्या ह्या मनुवाद्यांच्या असलेल्या. आणि आमचं असं म्हणणं आहे, जर खरोखर मनुवाद्यांना जर राज्यकारभार करायचा असेल मनुवाद्यांना, तर त्यांनी जरूर करावा, हातात पंचपळी घ्यावं आणि आमच्या सावलीला घाबरावं. सावली पडली की करांगोळ. जर त्या दृष्टिकोनातून जर ते विचार करत असतील आणि इतर लोकांची माती भडकवत असतील तर लोकांनी जागृत राहिलं पाहिजे. परिस्थिती गंभीर आहे चाललेली आहे. परिस्थिती जागतिक जगामध्ये गंभीर होत चाललेली आहे. भारतामध्ये असलेल्या अनेक पंथ, अनेक जाती, अनेक धर्म, त्याच्यामध्ये मानसिकतेच्या दृष्टिकोनातून कलह निर्माण करून एकमेकांच्या विरोधात लढाया लावणं, भांडणं लावणं, हे प्रयत्न चालून स्वतःची पोळी भाजणाऱ्याची भाजतायत लोक राजकीय दृष्टिकोनातून. ते चुकीचं आहे. तर म्हणून मला असं वाटतं की महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असलेले राजकीय लोकशाही ही जर कणखर बनवायची असेल तर सामाजिक लोकशाही बळकट करायला पाहिजे. मग सामाजिक लोकशाही म्हणजे काय, तर स्वातंत्र्य, समता, बंधू आणि न्याय ह्याच्यावर आधारित असलेली जीवन पद्धती म्हणजे सामाजिक लोकशाही. आणि ही जर बळकट असेल तर राजकीय लोकशाही बळकट होऊ शकते. आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो की सामाजिक लोकशाही बळकट करणं अत्यंत आवश्यक आहे. आणि तरच संविधानाच्या माध्यमातून या देशाला स्थैर्य प्राप्त होऊ शकतं. एवढं बोलून मी थांबतो. जय भीम. जय महाराज पाणी भीम वागावा.